नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महाले. बातमी आहे रास्ता रोको आंदोलनाची. पीक विमा भरपाईमधून यवतमाळ जिल्ह्याला वगळण्यात आला आहे. पीक विमा मिळणार नसल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हे चांगले संतप्त झाले. पीक विमा भरपाईमधून यवतमाळ जिल्ह्याला वगळल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसनं नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मंगरूळ येथे रास्ता रोको आंदोलन केलं. खरीप 2025च्या पीक विमा भरपाईमधून यवतमाळ जिल्हा हा वगळण्यात आला. यवतमाळ जिल्ह्याला 3 मंत्रीपद असताना शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळू शकली नाही. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी वर्ग हा चांगला संतापला आहे. यवतमाळ जिल्ह्याची ओळख ही शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून आहे. असं असताना पीक विम्यामधून यवतमाळ जिल्हा हा वगळला गेला. पीक विमा भरपाईमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करण्याची मागणी घेऊन काँग्रेसनं नागपूर तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग मंगरूळ येथे रोखून धरला. काँग्रेसच्या रास्ता रोको आंदोलनामुळे नागपूर तुळजापूर महामार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली होती. यवतमाळचे काँग्रेसचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. या युती सरकारचं करायचं काय? या युती सरकारचं करायचं काय? या बीजेपी सरकारचं करायचं काय? या बीजेपी रास्ता रोको आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यवतमाळ हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. पीक विमा भरपाईमधून जिल्ह्याला वगळलं म्हणजे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याचा पीक विमा भरपाईमध्ये समावेश करावा अशी मागणी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी यावेळी केली. आणि मी हा प्रश्न विधिमंडळात सुद्धा मांडलेला आहे, पण सरकारनं याची दखल न घेता हा जिल्हा पूर्णतः वंचित ठेवलेला आहे. तर आमची मागणी अशी आहे का हा जिल्हा पुन्हा त्याच्यात समाविष्ट करून या आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला न्याय द्यावा एवढीच माझी सरकारला विनंती आहे. आणि ऊसाचे जे पैसे आहे या साखर कारखान्याने त्वरित त्यांना देण्यात यावे हे सुद्धा आमची इथे मागणी आहे. यवतमाळ जिल्ह्याला पीक विमा मिळाला पाहिजे. यवतमाळ जिल्ह्याला पीक विमा मिळाला पाहिजे. यवतमाळ जिल्ह्याला पीक विमा मिळाला पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे मिळालेच पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे मिळालेच पाहिजे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.